नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ठिकाणी पैशा ठिकाणी वाटप सुरू झाले आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही तुमच्या बहिणी असतील अशा सर्व बहिणींपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट आली आहे. म्हणून या व्हिडिओला त्यांनासुद्धा शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे. आता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत त्या संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पुराव्यासहित बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, महत्त्वाची सूचना आहे की ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आलेले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी जून महिन्याचे पैसे आले. त्या बहिणींना जुलैच्या ठिकाणी पैसे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. तर पटापट सर्वांनी लिहून पाठवा की जूनचे पैसे आले की नाही. ज्यांना आले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर आलेले, आणि ज्यांना आलेले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. ठीक आहे. पण त्या अगोदर सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी एक काम करायचं की लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. प्लसमध्ये भरपूर अशा महिला की ज्यांना ठिकाणी पैसे मिळत नाही आहे, भरपूर अशा महिला अपात्र झालेल्या आहे. मग त्या बहिणींनी तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे, त्यानंतर तक्रार कशी करायची त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारकडे या ठिकाणी कमतरता आहे का पैसे त्याविषयी तुम्हाला मी गायडन्स करणार आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचा आहे. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव होते लाडकी बहीण योजना, आणि ही योजना खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे. प्लसमध्ये सर्व ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ठिकाणी चर्चा चालू असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे या योजनेला नाव देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेम चेंजर ठरली आणि महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या या ठिकाणी पुन्हा महायुतीच्या ताब्यात या ठिकाणी आणल्या होत्या. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध करताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती, कारण की एकीकडे या ठिकाणी पैसे नव्हते. मग आता लाडक्या बहिणींना आपण या ठिकाणी वादा केला आहे. लाडक्या बहिणींना आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवू, 2100 रुपये पाठवू. आणि जर का निधीच नसेल, जर का पैसेच नसतील तर लाडक्या बहिणींना पैसे कसे पाठवायचे असा प्रश्न ठिकाणी उपस्थित झालेला होता. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी चांगलीच दमछाक झालेली होती. त्यातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. आता ही मोठी माहिती काय हे तुम्हा सर्व बहिणींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, वर्डी डोम येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय तर नव्याने योजनेसाठी जी नोंदणी केली जाते ती नोंदणी या ठिकाणी बंद झाली अशा ठिकाणी माहिती देण्यात आली. नंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सुरू केलेले पोर्टल बंद करण्यात आले आहे. म्हणजेच काय तर त्यांनी स्वतः माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीसाठी सुरू केलेले जे पोर्टल होते त्या ठिकाणी बंद करण्यात आलं. त्यामुळे योजनेसाठी नव्याने नोंदणी होणार नाही. आणि ठाकरेच्या दाव्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून आता उलटसुलट चर्चा ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच काय, जर का ठिकाणी पोर्टल बंद असेल, नव्याने नोंदणी होणार नसेल, तर ज्या मुलींचं वय हे 18 वर्ष आता कंप्लीट झालं, ज्या तरुण मुली असतील ज्यांचं वय आता ठिकाणी 18 वर्ष सुरू झालं असेल कंप्लीट, तर त्या मुली या ठिकाणी नव्याने नोंदणी करतात आणि त्यांनासुद्धा ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. मग त्या मुलींनी काय करायचं किंवा त्या तरुणींनी काय करायचं, त्यांना ठिकाणी फॉर्मच भरता येणार नाही, नवीन नोंदणी करता येणार नाही, कारण पोर्टल बंद आहे. जर का नोंदणी होत नसेल, नव्याने फॉर्म भरता येत नसेल, तर त्या मुलींना लाभच मिळणार नाही. मग त्या मुलींना लाभ मिळणार नाही, मग त्यांच्यावर हा अन्याय होईल. इतर महिलांना मिळतो, मग त्यांना का मिळत नाही असा ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सरकारला सांगण्यात आलेलं आहे की नव्याने जी काही नोंदणी त्या ठिकाणी चालू केली पाहिजे.
पुढे बघा, त्यामुळे या योजनेवरून आता उलटसुलट देखील चर्चा सुरू झालेली आहे. मग नोंदणी का बंद केलं आहे? नव्याने जे तरुण मुले असतील त्यांना देखील नव्याने नोंदणी करायला संधी दिली पाहिजे, अशा सुद्धा देखील बऱ्याचशा चर्चा देखील सुरू झालेल्या होत्या. तुमचं काय मत आहे? नव्याने जी नोंदणी त्या देखील चालू ठेवली पाहिजे की ती बंद केली बरे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आणि ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर जूनचे पैसे मला मिळालेले नाही आहे. आणि ज्यांना मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला जून महिन्याचे पैसे मिळाले, तुम्हाला जुलैचे पैसे लगेच पाठवले जातील. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या अन्य विभागाकडून निधी वळवण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचा निधी वळवल्याने विरोधकांकडून देखील सरकारवर टीका करण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना 11 हप्ते मिळाले असून जून 2025च्या हप्त्याची प्रतीक्षा केली जात होती. सध्या योजनेत लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा हप्ता दिला जात असून त्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न सरकारकडे या ठिकाणी उपस्थित झालेला होता. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर आत्तापर्यंत देखील तुम्हाला 12 हप्ते मिळाले. ठीक आहे. हा जो जून महिन्याचा हप्ता होता हा 12वा हप्ता आहे. हा हप्ता भरपूर महिलांना मिळाला आहे. अजूनही अर्ध्या महिला बाकी की ज्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. जर का तुम्हालाही अजून जून महिन्याचे पैसे मिळाले नसतील, 12वा हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला 12वा हप्ता मिळाला नाही आहे, मला जूनचे पैसे मिळाले नाही आहे. ते पैसे तुम्हाला पाठवले जातील. त्यातच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नव्याने नोंदणी होणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केल्याने खळबळ या ठिकाणी उडवली आहे. अर्ज न केलेल्या व रिजेक्ट केलेल्या महिलांचे काय? लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत आहे. पण ही योजना लागू झाली तेव्हा 21 वर्ष पूर्ण झाले नव्हते, पण आता 21 वर्ष पूर्ण झाले आहे. अशा तरुणींची संख्या मोठी आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी 21 वर्ष पूर्ण असलेल्या ज्या काही तरुण असतील तर त्या तरुणींना याचा लाभ मिळतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या काही तरुणी ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झाले आहे अशा तरुणींची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना यापूर्वी अर्ज करता आला नाही त्या आता नव्याने नावनोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि नव्याने अर्ज प्रक्रिया राबवण्याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने महिलांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. मात्र अशा काही महिला आहेत ज्यांना या योजनेसाठी अर्ज करता आलेला नाही आहे. तसेच नुकत्याच 21व्या वर्षात पदार्पण केलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. म्हणजे ज्या मुलींचं वय आता या ठिकाणी 21 वर्ष कंप्लीट झाले आहे त्या मुलींनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. बाकी ज्या काही मुली त्यांना लाभ मिळतो आहे, मग त्यांच्यासोबत असलेल्या ज्या मुली 21 वर्ष ज्यांना आता कंप्लीट झालं त्या मुलींना लाभ मिळत नाही आहे. तर त्यामुळे ज्या तरुण महिला असतील, ज्या काही मुली असतील किंवा ज्या काही महिला आहे की ज्यांनी अर्ज केलेला नव्हता अशा महिलांमध्ये देखील नाराजी व्यक्त देखील होत आहे. पुढे बघा, या महिलांना जर योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाल्यास लाडकी बहीण योजनेस मुदतवाढ मिळेल आणि अर्ज करून नाव नोंदणी करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही आहे. तर याबाबत निर्णय घेतला पाहिजे अशा ठिकाणी मागणी केलेली आहे. पुढे बघा, गेल्या 9 महिन्यांपासून नाव नोंदणी या ठिकाणी बंद आहे. किती? गेल्या 9 महिन्यांपासून या लाडकी बहीण योजनेसाठी इच्छुक महिलांसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया बंद आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती. त्यानंतर 9 महिने उलटूनही गेले असले तरी सरकारने अद्याप नवीन अर्जदारांसाठी नोंदणी पुन्हा सुरू केली नाही आहे. त्यातच आता योजनेसाठी सुरू करण्यात आलेले पोर्टलच बंद केल्याची चर्चा आहे. सरकारकडून लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. जवळपास 13 लाख महिलांना योजनेतून वगळलेले. किती? तर जवळपास 13 लाख महिलांना या योजनेमधून वगळलेले आहे. सध्या हजारो महिला या योजनेपासून वंचित आहे. सध्या जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निधी जमा केला जातो. किती? 2.5 कोटी. लक्षात घ्या, एवढी संख्या आहे. एवढी संख्या तुम्ही जर बघितलं तर 2.5 कोटी महिला, तर एवढी महिलांची संख्या आहे. आणि ह्या महिलांना जवळजवळ प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात असतात. किती? प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत असतात. तर खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळे सरकारला एवढी रक्कम या ठिकाणी आणावी लागते. आणि सरकारकडे जर का निधी नसला तर मग सरकार दुसऱ्या खात्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी वळवत असतो. अशा ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या आहे. तर तुमचं यावर काय मत आहे? लाडकी बहीण योजनेचे हप्ते ठिकाणी वेळेवर मिळाले पाहिजे की नाही, किंवा लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे का, की लाडकी बहीण योजना सुरूच ठेवली पाहिजे? तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. कारण तुम्ही जर विचार केला तर भरपूर अशा महिला आहे की त्याच म्हणताय की सर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे. अशा या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत. भरपूर महिलांनी तक्रारसुद्धा केली आहे. तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजना चालू ठेवली पाहिजे की बंद केली पाहिजे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला जून महिन्याची हप्ता मिळाला नसेल तर लिहून पाठवा सर जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलैचा हप्ता आता ठिकाणी वाटप होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. अपेक्षा करतो मला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.